तुझा आशीर्वाद मिळाला आणि अमरावती पर्यंत मध्ये झालाय। चौ बाजूला मी पाहतोय प्रत्येक देवदेवता आपापल्या आसनी विराजमान आहे। आमच्या आपण आल्या ठिकाणी देवराव जन्म करून देणं हे ख्रिस्त हो। देवतांच्या पुष्कळवाडीने समेत देवराज देवेंद्र आपलं स्वागत करतोय। नमो 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 नमो। यावं आसनी विराजमान म्हणून देवराज तो कर्तव्य बाजूला ठेवलं काय पाहतोय आमच्या आसनी। काय तुला कोण हे यम धर्म मला म्हणतात तो मृत्यूची देवता आपल्या लेकरा सोडून तेव्हा काहीतरी समजणार देवाचे पुन्हा आसन विकताय हे आसन विकण्यासाठी मार्गदर्शन विचार करतो नारद मुनी तुम्हाला नमो नमः नमो 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 नमः पाहिलं पहा एकदा आसन साई माऊली सावर
काही दिवसापूर्वी मृत्यूलोकाच्या ठिकाणी झालं झालं आणि म्हणून कदाचित तिच्या मुखातून हे नाव निघालं. क्षमा करा. काही दिवसापूर्वी मृत्यूला काय झाली सर्व मला काय म्हणतो हे उर्वशी काय वाटलं तुला लक्ष्मी मातेची भूमिका तुला भेटली तुझी योग्यता पाहून विश्वता पाहून संतोष करा मरत मानवाचं नाव नाही मला चालवू एका मरत मानवाचं नाव विधान आले आणि उलट या साम्राज्याचा त्याग करून या क्षणापासून या स्वर्गात तू राहू शकत नाही आणि मृत्यूलोकात गेल्यानंतर सामान्य मानवाचं जीवन कसं असतं सुख आणि दुःख कसं भोगावं लागतं हे तुला मानव काय करता हे बघत असताना एका सामान्य मानवाशी तुझा विवाह होईल तो विवाह झाल्यानंतर पण करताना तुला पुत्र संतान होईल पण पुत्र संतान झाला म्हणून तू सुखी नाही माझा शाप आहे अपेक्षेचा अपेक्षा भंग तू केला या स्वर्ग साम्राज्यात या देवसभेत तू या देवेंद्राला मान खाली घालायला लागलीस आता नाट्यशास्त्राचे अभ्यासक भरत म्हणे आणि त्यांच्या समोर साक्षात महालक्ष्मीची भूमिका तू केलीस पण मुखात महाविष्णूचं नाव न येता हस्तिनापुराचं नाव तुझ्या मुखात यावं एवढी मयातीत झालीच का या देव दरबारी माझ्या राजकारणाचं नाव माझ्या मुखात आलं पण हे मी मुद्दाम नाही मलाही काहीतरी घडवायचंय पण हे घडवत असताना तुझा आशीर्वाद सदैव पाठीशी राहावा नमस्कार मुखाग्नी व्हावं
घरवाल्यानं आपलं जलन झालं तर लवाऱ्याच्या घरात झालं आता तुमचं काम काय ह्याकडे लक्षात ठेवा. मग तुमच्या आजन काय केलंय, तुमच्या बापाजीन काय केलंय आणि त्यांच्या पोटात जन्म देऊन तुम्ही काय करता. काय बोलायला सांगते ना, समाजाला काय सांगते मी बरोबर करते म्हणा. बरोबर आवडतो मग राग येते कधी समाजाला. घराकडे काय होतं तर माझ्या मागं माहिती आहे. सकाळी बाहेर पडायला जातात, एकदा गेले काय बायको विसरले. बरं आतापर्यंत त्यांच्या आजन केल्या बापाशी केल्या त्यांच्या नाही हो समाजाला. सकाळी एक बापने बोलतो दोन घराकडे माझ्या आणि माका एकदा भगवान पण गेलो मला. तर बाबा भगवान म्हणजे काय म्हणून काय सांगितलं भगवान माझं भाऊ तर म्हणायला लागलो नाही तर पैशात पाणी दिलं ना पाणी नरम झाला म्हणता, पैशाची धार लपली म्हणता. अरे बाबा पैशात पाणी दिल्याने तर कुठल्या झाडाला मारलं असतं लपली असा. तो म्हणता ना औषधी केळ तोडीत होतं. आता केळ तोडलं ना तर झाड लपली त्याला पाणी कसं दिल्या काय सांगता नका सांगा. त्याला कसं कोणी ठरवले बाबा जा ते दिले का मग दिले म्हणून सांग. तो गेलो दुसरं पुराण घेऊन गेलो भगवान काही गेलो भगवान काही गेलो. तो याच्यात तो तुझी त्याचा भगवान काही गेलो माका तो राग गेले सांगायचं केले भगवान गेलो भगवान तू कसं बोलतात आपले भाऊ ना दुसरं कोण असल्या बोलला असतं. तो म्हणता पुराणिक पाणी दिल्यांचा कडे झाला माझे ते तुकडे पडले. काय सांगताना मका सांगा आता सगळे नको नको त्या बोलते सांगा मका वाईट वाटतं समाजाला. पण काय करताना बोला काय झालं रे म्हणजे भाऊ तसं बोलबो असा अजून मोठ्यावर तर दूध चुकला नाही आणि तो सांगता भगवाना जेदर करे अरे जेव्हा अरे भगवानचे कोणी चुके कोणी भगवाना जेदर केले मला सांगता. अरे भगवान म्हणजे कधी बैल वाटलो की काय असं काय बोलायचं ना सांगायचं होतं माझं भाऊ आता समजला ना. अरे माता ते सांगा नको दुसऱ्या कोणाक तरी सांग. असे लोक बोलतो काय करताना जो तो यांची औषधी बाबाची आठवण करतात असं सांगत ना. गावाघरात सगळे लोक सांगतो भगवानाची आऊस म्हणजे काय माझ्या बाबाने विचारतात. भगवानाची आऊस म्हणजे हळदीचं उंडो, भगवानाची आऊस म्हणजे हळदीचं उंडो आणि बापूस म्हणजे उसाचं दांडो आणि भगवान जन्म देव तो काय करतो. बरोबर वाईट वाटतं तिच्याकडे आपल्या भावात कोणी बोला नाही ना. पण काय करतात गुन्हाच असे तुला बोलतेच ना. सगळे लोक सांगतात भगवानाचं बापूस या गावाघरात तो जो बिचारो वाघासारखं वागलो पण त्या वाघाच्या पोटात जो कोलो कसं जन्म केले तो सांगतात. असं म्हटलेच ना का खरोखर मी रडतेच का तेव्हा. पण लोकांच्या तोंडात कोण धरताला माका सांगा मी म्हणते महाराज कोलो तो बोललो आपलं भाऊ आहे म्हणून ते बोलत नाही. आता सकाळी बाहेर पडायला गेले हे लोक येतं त्यांना तोंड ठेवता लागतं माका. आता ठरवून ठेवलं आता वाईट लोक जर नाही असले आता काहीतरी एक मुक्की उठून घालवी लागते काहीतरी दारू खाऊन पडलेले असते माका ठावतात. झोपडीत कुणी आहे का कोण आहे का झोपडीत कुणी आहे का बाहेर या. मी बाहेर येते तू येऊ नको. सकाळपासून बरेच येऊन गेले पण असं कोणी लिहिलं नाही. तुम्हाला काहीच उपद्रव करणार नाही. दादा मी दुसरा नाही असं तिकडे वाटलं म्हणून मावशी मावशी म्हणजे पुढे धावून शिकली बरं भरती बापू होतो मावशी मावशी म्हणताना पुढे पुढे येतं लिहिलंच तो दारावर ठरवलंस मी तुझ्याकडे बोलले बोलता बोलता ओळख केलंस तरी मी म्हणते मला नाही असा लिहिलं तो म्हणता म्हणता तुझ्याकडे एवढं आलं काय ठरवलं काय नमस्कार मी केला. नमस्कार तिथून कर मध्ये माझी ओळखी तुम्हाला नाही. नाही बाबा पुण्यामध्ये आपण काय सगळं काय तुला बारीक बारीक दिसतानी कानच मोठं याच्यावरूनच माझी ओळखी आहे. या सगळ्यावरूनच माझी विश्वास ओळखी शिव प्रकरण समाजा द्यायला होते.
बरोबर नाव औषध बरा ठेवल्या रूपकर मावशी. पण काय तू घेऊन येलं आता घरात नाही असं मी ते मग ये ना पण त्यांच्याकडे गेलं ना का आपल्याला आणलं त्याच्या जवळ काम नाही आता काम आहे मावशी तुझ्या जवळ. हे घरात नाही होणार काम तुझ्याकडे काय झालं का? काम आम्ही केलं ना ते काम करतो माझ्याकडे काम काय होतं नाही ते कामा करतो अहो, असं गैरसमज करून घेऊ नका. अहो काम म्हणजे तुम्हाला काहीतरी विचारायचं. तरी सांगता विचारतो आता जेव्हा काय करतो ते पण ओळखत नाही विचार करत ना आता बरा काहीतरी विचार वाईट विचारू नको आईच्या घरी मी विचारणार आहे एका बरोबर प्रश्नाचं. वाटी उभं राहू काय करता विचार पण पुढे पुढे उभे करतो अरे घालू नका तुम्हाला काहीच उपद्रव करणार नाही. मी काय बोलतो विचारायचं मी तुझे विचारतो मी तुला घरात बसून सुद्धा चांगला असतो पण माझं भाऊ संशय आहे काय सांगता का? तू जर पंचवीस आपल्या घरात बोलायला लागला तुझ्या गेले तर माझा म्हणजे ह्यो कोण घरात तुझ्या नको तो संशय मला नंतर लांब बरोबर हा, म्हणजे आपला नवरा संशयी आहे. संशय लागतो मग मावशी मला विचारायचं आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडून हवं आहे. काय करतो आज माझा वेळी म्हणजे स्त्रियांनी करू या मार्गाला मार्गक्रमण करत होती या धोकीत आहे या धोकीत तुम्ही त्याला आश्रय दिला का? हा प्रश्न आहे मला. आणि माझे बाबा हे आमचं वाटेवरचा घर आता किती लोक येतात जातात ते पाणी जातं सकाळपासून 2 माणूस माझ्याकडे येईल 1 किलो तर कोणतं घेऊन येईल आणि दुसरे लोक कुराडी घेऊन येईल बाकी कोण बाल माणूस घेऊन ना खोटं बोलत का? तुम्ही कधी खोटा बोलत अरे मावशी मी माझ्या मित्राला पाहिलं या मार्गाला ते मार्गक्रमण करत होते नक्कीच या भोपळीत आश्रयाला नाही काय मग मावशी सांगा त्यांना भोपळीत या आश्रय घेण्याचा नाही. आणि बाबा तो लवकर नाही तर आश्रय करतो. हा, वहिनी आहे माझा. तो असा तुझं मी नाही म्हणत ना मी तर सांगते माझ्या घराकडे कोणी एवढं खोटं सांगायचं बोलू नका. तू काय खोटा बोलतो माझ्या स्वभावाची कल्पना कदाचित तुम्हाला नसेल. जिथं साधा स्वभावाचा, तिथं शिद्रुपमिनी आहे. तर त्याला आश्रय आता मी सांगायला तुला खरं वाटत नाही साधना तर तुझ्या बापाची शपथ घेऊन म्हणजे गेला तर माझा तुला खरं वाटत म्हणून तुला पैसे देतो तुमच्या नवऱ्याची मी तुला सांगायला नाही माझ्या आता बाई म्हणून वाईट कोण नाही आता गाडी घालून लागलं तर पाऊस उभाच मला तोंड नाही उभाचा माझ्या खऱ्या हाताच्या घोड्याचा प्रकरण आहे. माझ्या मित्रानं मला माहित आहे एक वेळ आत्म येऊ द्या. नको माझ्या घरात येऊ नको घरात येऊ मला द्या बोलायला सांगतोय तुमच्या भोपळीत मला प्रवेश द्या अन्यथा जबाबदारी त्याच्या हाती येईल. घरात तुला बघून आणि खरं नाही वाटत ना तर तुम्ही बाहेर आधी राहतो तुम्ही म्हणे तू मग बुद्धी आता माझा घरात बोलवतो कोणीतरी खावा रे मला सगवड पाहिजे खरं. दैवी तत्वात बाधा निर्माण होऊ नये